So, hello friends. Today we are going to read the Feluda book of Marathi case Atechi केसची. So, let's start. खूप मस्त असणार हे पुस्तक. We will read the first 5 pages. Let's start. कॅप्टन स्कॉट यांच्या एक मोहिमेचं कॅप्टन स्कॉट यांच्या एका मोहिमेचं चित्तथरारक वर्णन वाचून मी नुकतंच संपवलं होतं. त्यानंतर लवकरच बर्फ आणि धुकयाने वाढलेल्या प्रदेशात मला जावं लागेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. म्हणजे दक्षिण ध्रुव किंवा उत्तर ध्रुव असं मला म्हणायचं नाहीये. अशा अत्यंत दूरवरच्या ठिकाणी रहस्य सोडवायला फेलुदाला कधी जावं लागेल असं मला वाटत नाही. मी सांगतो ना ते आपल्याच देशातील एक ठिकाणाबद्दल. तिथे कापसाच्या पुंजक्यांसारखी आकाशातून बर्फूल तरंगत येत असते. जमिनीवर एखादा गालीचाच अंतरावा अशी ती दिसत होती आणि त्याच्यावर ऊन पडलं की माझे डोळे दिपून जात होते आणि तो बर्फ इतका भुसभुशीत होता की त्याचा चेंडू बनवता येऊ शकत होता. या साहसाला सुरुवात झाली ती गेल्या मार्चमध्ये गुरुवारी सकाळी. तोवर फेलुदा हा गुप्तहेर आहे अशी कीर्ती पसरली होती आणि त्याच्याकडे येणारे गिराईक वाढत होते. पण आपल्याला बुद्धीला आव्हान देणारं प्रकरण असेल तरच तो त्याच्या तपासाचं काम स्वीकारे. मी पहिल्यांदा या केसबद्दल जेव्हा ऐकलं ना तेव्हा तिच्यात मला काही असामान्य असं जाणवलं नाही. पण फेलुदाला तिच्यात काहीतरी खूप आव्हानात्मक वाटलंच असणार आणि म्हणूनच त्याने हे काम स्वीकारलं असणार. ही केस घेऊन आलेला इसम चांगलाच धनवान दिसत होता आणि त्याच्याकडून चांगली लठ्ठ फी मिळेल म्हणूनही त्याने ती स्वीकारली असण्याची शक्यता होती. परंतु जेव्हा मी त्याचा उल्लेख केला तेव्हा फेलुदाने माझ्याकडे असा काही दृष्टिक्षेप टाकला की एकदम चूप बसलो. त्या गृहस्थाचं नाव होतं दीनानाथ लाहिरी. बुधवारी संध्याकाळी फोन करून त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता भेटण्याची वेळ नक्की केली होती. गुरुवारी सकाळी बरोबर 8 वाजता तारा रोडवरील आमच्या घराबाहेर एक मोटर थांबल्याचा आवाज आला. हॉर्न वाजला. इतर गाड्यांपेक्षा त्या हॉर्नचा आवाज काही वेगळाच होता. मी पटकन उठलो आणि दरवाजाकडे जाऊ लागलो. पण फेलुदाने खूण करून मला थांबवलं. तो म्हणाला, अरे जरा धीराने घ्यायला शिक ना. जरा बेल तर वाजू दे. काही सेकंदातच बेल वाजली. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा मला एक भली मोठी गाडी दिसली. रोल्स रॉईस वगळता एवढी मोठी गाडी मी कधी पाहिलीच नव्हती. त्या गाडीतून उतरलेला इसमही तेवढाच भारदस्त होता. अर्थात त्याच्या देहयष्टीशी त्याचा काही संबंध नव्हता. जेमतेम 50च्या गोऱ्या रंगाच्या त्या इसमाने तलम धोतर आणि कुर्ता घातला होता. त्याच्या पायात मोजडी होती. त्याच्या डाव्या हातात एक हस्तिदंती मूठ असलेली काठी होती आणि उजव्या हातात एक चौकोनी निळी ॲटेची. मी पूर्वीही अनेकदा तशी पाहिली होती, कारण आमच्या स्वतःच्या घरात तशा 2 ॲटेची होत्या. एक बाबांची तर दुसरी फेलुदाची. एअर इंडिया आपल्या प्रवाशांना या ॲटेची भेट म्हणून मोफत देत असे. आमच्या दिवाणखान्यातील सर्वात छान असलेली आराम खुर्ची फेलुदाने त्यांना बसायला दिली आणि तो स्वतः त्यांच्यासमोर एका खुर्चीत बसला. भेटायला आलेला तो इसम म्हणाला, काल रात्री मी तुम्हाला फोन केला होता. माझं नाव दीनानाथ लाहिरी. फेलुदा खाकारला आणि म्हणाला, तुम्ही आणखी काही सांगण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? हो, विचारा की. पहिला म्हणजे तुम्ही चहा घ्याल ना? लाहिरींनी हात जोडून नमस्कार केला. मस्तक झुकवलं व ते म्हणाले, श्रीयुत मित्तीर, मला माफ करा. काही विशिष्ट वेळा सोडून अन्य वेळेला मी काही घेत नसतो. पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घ्या ना. ठीक आहे. आता माझा दुसरा प्रश्न. तुमची गाडी
हिस्पानो सुइझा आहे का? हो, बरोबर आहे. या देशात या गाड्या फार मोजक्या आहेत. माझ्या वडिलांनी 1934 मध्ये ही गाडी घेतली. तुम्हाला मोटारींमध्ये रस आहे का? स्मित करीत फेलुदा म्हणाला. हो, इतर अनेक गोष्टींबरोबर मला यातही रस आहे, परंतु मला ज्या गोष्टीत रस आहे त्या माझ्या व्यवसायाशी निगडीत आहेत. ओह, असं आहे का? आता मी तुम्हाला भेटायला का आलो ते सांगतो. तुम्हाला हे पूर्णतः नगण्य वाटेल. तुमच्या लौकिकाची मला कल्पना आहे, त्यामुळे ही केस तुम्ही घ्याच असा आग्रह मी करू शकत नाही. मी तुम्हाला फक्त विनंती करू शकतो. त्यांचं बोलणं सफाईदार आणि खानदानी होतं. त्यात उद्धटपणाची अंशही नव्हता. उलट ते अगदी शांतपणे आणि सौम्यपणे बोलत होते. तुमच्या केसचा तपशील तर सांगा आधी, फेलुदा म्हणाला. आपल्या हातातील एक निळ्या वस्तूकडे बोट दाखवीत लाहिरी म्हणाले. तुम्ही याला माझी केस किंवा माझ्या ॲटॅचीची केस असं म्हणू शकता. हा हा हा, असं बघा, या ॲटॅची केस संबंधीच माझी केस आहे. त्या केसकडे पाहत फेलुदा म्हणाला. या ॲटॅचीने खूपच परदेश प्रवास केलेला दिसतो. टॅक्स फाटलेले असले तरी त्यांचे इलॅस्टिक बँड दिसतातच आहेत. हँडलवर किती बरं दिसतात बँड्स? 1 2 3 4. हो, माझ्या स्वतःच्याही केस हँडलवर असे इलॅस्टिक बँड्स लोंबत आहेत. तुमची स्वतःची केस? म्हणजे ही केस तुमची नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, ही केस दुसऱ्या कोणाची तरी आहे. माझ्या केस बरोबर तिची अदलाबदली झाली आहे. असं कुठे बरं घडलं हे? विमानात की आगगाडीत? ती कालका मेल होती. मी दिल्लीहून परतत होतो. पहिल्या वर्गाच्या डब्यात मी धरून 4 प्रवासी होते. अन्य तिघांपैकी कोणाची तरी एका बॅग बरोबर माझ्या बॅगची अदलाबदली झाली असावी. म्हणजे ही कोणाची बॅग आहे हे तुम्हाला माहीत नाही? नाही, मला जर ठाऊक असतं तर तुमची मदत घेण्याची गरजच पडली नसती. आणि इतर प्रवाशांची नावं तुम्हाला ठाऊक नाहीत. आणखी एक बंगाली प्रवासी होता. त्याचं नाव होतं पाकराशी. माझ्यासारखाच तोही दिल्लीहून येत होता. त्याचं नाव तुम्हाला कसं कळलं? इतर प्रवाशांपैकी एक जण त्याला ओळखत होतं, कारण तो त्याला म्हणाला, हॅलो श्रीयुत पाकराशी. आणि मग ते दोघं बोलत बसले. ते दोघंही बहुधा व्यापारी असावेत, कारण त्यांच्या संभाषणात वारंवार कॉन्ट्रॅक्ट व टेंडर हे शब्द येत होते. या दुसऱ्या माणसाचं नाव तुम्हाला कळलं नाही? नाही, तो जरा बंगाली भाषा चांगल्या प्रकारे बोलत होता. तो बंगाली नव्हता, तो सिमल्याहून आला होता. आणि तो चौथा प्रवासी? बहुतेक वेळ तो वरच्या बर्थवरच होता. दुपारच्या व रात्रीच्या जेवणाच्या वेळेस फक्त खाली उतरला होता. तो देखील बंगाली नव्हता. दिल्लीहून गाडी सुटल्यावर त्याने मला एक सफरचंद दिलं. ते माझ्या बागलेत आहे असं म्हणाला तो. त्यामुळे तो देखील सिमल्याचाच असावा. तुम्ही ते सफरचंद खाल्लत का? होय, ते छानच होते चवीला. याचा अर्थ तुम्ही जेव्हा आगगाडीतून प्रवास करता तेव्हा काही विशिष्ट वेळा सोडून खायला तुमचा विरोध नसतो. त्यावर लाहिरी खळखळून हसले. अरे बापरे, तुम्ही नेमकं त्या गोष्टीवर बोट ठेवाल असं वाटलं नव्हतं. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा स्वतःच खालून घेतलेला नियम मोडण्याचा मोह मला येतो. फेलुदा म्हणाला. ठीक आहे, डब्यात कोण कुठे बसलं होतं हे आता मला सांगाल का? मी खालच्या बर्थवर होतो. माझ्या वरच्या बर्थवर पाकराशी होते. समोरच्या बाजूला ज्याने मला सफरचंद दिलं तो प्रवासी वरच्या बर्थवर होता आणि त्याच्या खाली बर्थवर पाकराशीला ओळखणारा तो व्यापारी होता. फेलुदा काही क्षण स्तब्ध होता. आपले हात एकमेकावर चोळत तो म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मी चहा मागवतो. हवा असेल तर तुम्ही घ्या ना एक कप. पोपशे, जरा आज जाऊन सांगशील का? आमचा आचारी
श्रीनाथकडे जाऊन मी त्याला चहा आणायला. So friends, we'll read the next 5 pages in the next part. So, how are the first 5 pages of the Feluda's interesting story Case Attache Case. So thank you friends.